आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूपच सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाहीची डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याकडे खूप सुंदर साडी असते, पैठणी वगैरे, आणि काठ वगैरे यूज करून ट्रेंडिंग अशी बाहीला डिझाइन कशी बनवावी हे समजतच नाही। तर आज जी काही डिझाइन आहे तर नक्कीच या डिझाइनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि ह्या डिझाइनची आयडिया तुम्ही कस्टमरला इझिली देऊ शकता, कारण की आय होप सो कस्टमरला सुद्धा ही बाही डिझाइन सहजच आवडेल। सो ही जी काही बाही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचे लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजला आणि साडीला खूपच सुंदर असं लुक अशा पद्धतीची बाही डिझाइन सहजच बनवता येईल। आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाही डिझाइन बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ऍक्च्युली त्याची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे अस्तरची, आणि ब्लाउज पीसचा जो काही कपडा आहे तर तो इथे आपण कट करून घेतलेला आहे, जेवढा आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे तेवढा। आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला इथे लक्षात येईलच की हा जो काही ब्लाउज पीस आहे तर हा खणाचा ब्लाउज पीस आहे, तर त्याचा जो काही काट आहे तर तो सुद्धा इथे कट करून आपण म्हणजे सेपरेट कटिंग करून घेतलेला आहे, डिझाइन बनवायला सोपं जावं यासाठी। तर बघा मग ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे 5, आपण पाऊण इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे, असं टोटल 5.5 ला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे जी काही बाहीची घडी आहे तर ती आहे 8, 1 इंच कमी होत असते तर ती तयार झालेली आहे 7 इंच। आणि ही बाही छोटी आहे म्हणजे 5 इंचाची, तर छोटी बाही जर असेल तर त्याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपण 2.5 इंच घेत असतो, तर इथे 2.5 इंच घेऊन अशा पद्धतीने आपण ही बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे। आता हा काठ वापरून आपण खूप सुंदर अशी इथे बाहीला ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाहीची डिझाइन बनवणार आहोत। आणि हा आहे ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा। तर बघा इथे बाही ठेवल्यानंतर जेवढा आपला एक्स्ट्राचा आहे ना ब्लाउज पीस, तर तिथे आपण एक मार्किंग करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला डिझाइन बनवणं सोपं जाईल। आणि ही जी काही आहे ना तर ही नवीन स्टाईलची पफ बाही आपण आज बनवणार आहोत। छोट्या बाहीवर बऱ्याचदा बाही डिझाइन कशी बनवावी सुचत नाही, तर अशी बाही डिझाइन तुम्ही नक्की बनवू शकता। तर बघा दोन्ही साईडने मी मार्किंग करून घेतलेली आहे, आणि आता जिथे मार्किंग केलेली आहे तेवढा पार्ट आपण इथे डिझाइनसाठी यूज करणार आहोत। तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे तेवढा पार्ट आपल्याला यूज करायचा आहे, तर इथे आपण पफ म्हणजेच फुगा बाही टाइप बनवणार आहोत। पण इथे आपल्याला ज्या काही प्लेट्स आहेत ना तर ह्या बॉक्स प्लेट जशा असतात ना तर तशा टाकून घ्यायच्या आहेत, थोडी वेगळ्या पद्धतीची ही आपली बाही डिझाइन आहे। तर बघा एक प्लेट तिकडून एक इकडे, म्हणजे जशी बॉक्स प्लेट साठी टाकतो सेम त्याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे। इथे आपण एक पिन सुद्धा लावून घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्या प्लेट सेट करणं सोपं जाईल। तर बघा एक प्लेट सेट केल्यानंतर मी एकदा चेक करते की आपल्याला व्यवस्थित पुरेल की नाही तिथून सुरू केल्यावर, आणि एक पिन सुद्धा मी तिथे लावून घेतलेली आहे। आणि यानंतर आता उरलेल्या ज्या काही परत प्लेट्स आहेत त्या आपण टाकून घेऊया। तर बघा एक ठिकाणी पिन लावली, दुसरी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे। त्यानंतर पुन्हा आता बघा एक तिकडे आणि पुन्हा एक इकडे, तर अशा पद्धतीने सेट केला। तर बघा आता इथे मी ना परत एक पिन लावून घेते, म्हणजे मग नंतर आपल्याला टिप टाकताना सोपं जावं यासाठी। तर 2 बॉक्स प्लेट इथे आपल्या टाकून झालेल्या आहेत, आता तिसरी सुद्धा आपण इथे टाकून घेऊयात। तर बघा मग तुम्ही 3 टाकू शकतात किंवा 4, 5 जेवढा तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता। पण या ब्लाउज पीस मध्ये ना दोन्ही पण स्लीव्स फक्त एवढाच कपडा होता, कारण दोन्ही पण झाल्या पाहिजे, तर 3च आपल्या इथे बॉक्स प्लेट बसलेले आहे। ठीक आहे, तरी सुद्धा डिझाइन छानच दिसणार आहे। तुम्ही 4 सुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे जास्त कपडा अवेलेबल असेल तर। ठीक आहे, बघा एक साईडने टिप मारली, सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा व्यवस्थित त्या बॉक्स प्लेट सेट करत करत आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे या पद्धतीने। ठीक आहे, आता यानंतर या बरोबर सेंटरला आपलं पुरतंय की नाही तर ते आपण एकदा चेक करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कमी पडायला नको। सेंटरची मार्किंग केली बघा, तर बरोबर मधल्या प्लेट्सचं सेंटरमध्ये आपल्याला ठेवायची आहे। मला असं वाटतं थोडंसं किंचित जॉईंट द्यावा लागेल, बट ठीक आहे आपण तो नंतर देऊन घेऊयात। आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही काठ आहे ना तर ह्या अस्तरच्या बाहीला इथे लावून घ्यायचा आहे। पूर्ण घ्यायचा नाही, आपल्याला थोडासा तो कट करायचा आहे। मग बघा सगळ्यात आधी काठ ठेवला, त्यावर आपली बाही ठेवायची आहे आपल्याला, आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल एक आपली टीप टाकून घ्यायची आहे बघा आपल्याला
या पद्धतीने। ठीक आहे, आता टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आपला काठ आहे खालच्या साईडचा तर तो इथे कट करायचा आहे आपल्याला। ठीक आहे, आता हा कट करून झाल्यानंतर साईडने पण एक्स्ट्राचं मी कट केलं बघा। आणि आता आपल्याला ही बाही सरळ करून इथे द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरच्या बाहीचा जो काही कपडा आहे तर तो वरती येणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंग साठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे। तर बघा मग इथे दाबटीप प्रॉपर फिनिशिंग सहित दिलेली आहे। आता यानंतर वरचा जो काही प्लेटेड पार्ट आहे तर तो लावायचा आहे, पण आपल्याला बघा बाहीची जी काही बाही लांबी आहे ना तर ती बऱ्यापैकी कमी आहे, त्यामुळे मग आपण थोडा काठ इथे कट करून घेऊयात, कारण जर पूर्ण काठ घेतला तर बाहीला लुक येणार नाही। जर तुमची कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर तुम्ही पूर्ण काठ घेऊन अशा पद्धतीने वरती सेट करू शकता। जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर तसा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। तर बघा ह्या पद्धतीने सेंटरची मार्किंग केली काठाला, बाहीचा काठ आणि तो काठ इथे मॅच केला। सेंटरला आधी एक पिन लावून घेऊयात, लक्षात राहू द्या बाही या पद्धतीने सरळ ठेवायची आहे, म्हणजेच काठ सरळ ठेवायचा आणि वरचा जो काही पार्ट आहे तर तो उलटा ठेवलेला आहे बघा। आणि पाव इंच मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने इथे मी टीप मारून घेतलेली आहे। आता ही टीप मारल्यानंतर हा पार्ट सरळ करायचा आहे आणि इथे द्यायची आहे आपल्याला एक दाब टीप, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग खूप सुंदर येईल, काठ आणि वरचा पार्ट व्यवस्थित सेट व्हावा यासाठी। तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही दाब टीप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा मग एवढं रेडी झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे या पद्धतीने सरळ करायचं, त्यानंतर उलट करायचं आणि इथून कडेकडेने आपल्याला एक टीप टाकायची आहे, जेणेकरून आपली अस्तरची बाही आणि हा मेन फॅब्रिकचा जो काही बाहीचा डिझायनर पार्ट आहे तर तो एकमेकाला जॉईंट होईल। ठीक आहे, आणि हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी म्हणजे कडेकडेने आपल्याला मार्जिन इथे पकडायचं आहे। आणि जोडून झाल्यावर जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचा तर तो इथे कट करायचा आहे आपल्याला बघा ह्या पद्धतीने, म्हणजेच आपली अस्तरची कशी ना परफेक्ट बाही असते आणि नेहमी आपण ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्राच घेत असतो, त्यामुळे आता परफेक्ट बाही इथे आपली रेडी झालेली आहे। थोडंसं किंचितच आपल्याला इथे जॉईंट द्यायची गरज आहे बघा दुसऱ्या साईडने, तर तिथे आता आपण जॉईंट देऊयात। तर थोडासा मी इथे कपडा घेतलेला आहे बघा, तो ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे, इथे ठेवायचा आहे आणि सिंपल एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला। ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा बघा बाही उलटी करून ह्या पद्धतीने सगळ्या साईडने आपण तो जो काही छोटासा तुकडा इथे जॉईन केलेला आहे त्याला टीप टाकून घेतली। आता एक्स्ट्राचा कट करूयात आणि फायनली परफेक्ट बाही आपली रेडी झाली। कुठे जॉईंट दिलेला आहे ते लक्षात सुद्धा नाही येते, एवढी सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की जर का जॉईंट द्यायचा असेल तर कशा पद्धतीने द्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर एक सिंपल अशी गोल्डन लेस मी इथे जिथे काठ आणि वरचा पार्ट जॉईंट आहे तिथे लावून घेते। ऍक्च्युली तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल किंवा लावली तरी सुद्धा चालेल, सो मी लावून घेते जेणेकरून अजून सुंदर असं बाहीला लुक यावं, सो खरं तर यासाठी। ठीक आहे, आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेते। मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असू शक्यतो डबल टिप देत चालायची, त्याचे 2-3 फायदे असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक होते, ती वरती तरंगत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते। आता बघा इथपर्यंत आपलं स्टिच करून झालेलं आहे। यानंतर काय करायचं आहे, सुई घ्यायची आहे। बघा मी ओवून घेते, ऍक्च्युली 4 पदरी दोरा घेतलेला आहे, तो सुद्धा मॅचिंगच घ्यायचा आहे, म्हणजे पुढची फिनिशिंग डिझाईनची छान यावी यासाठी। आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता मी इथे ना गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत। सेंटरला बघा सुई वरती काढली, हे 2 पार्ट्स आहेत प्लेट्स वाले, तर ते सुई धाग्याने 2-3 टाके देऊन व्यवस्थित पॅक करायचे आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक गोल्डन कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे। तर मी मीडियम साईजचाच घेतलेला आहे, यामध्ये खूप मोठे सुद्धा मणी भेटतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कशी साईज आपल्याला हवी आहे तुम्हाला किंवा कस्टमरला त्यानुसार इथे मणीची साईज तुम्ही यूज करू शकतात, पण मी इथे मीडियम साईज घेतलेली आहे, जास्त मोठी घेण्याची गरज नाही। आणि किती सुंदर बघा इथे डिझाईन तयार होत आहे। मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही अजून सुद्धा इथे प्लेट्स घेऊ शकत होत्या, पण मी 3च घेतल्या, सेंटरला एक आणि कडेकडेने एक, कारण माझ्याकडे तेवढाच फक्त ब्लाउज पीसचा कपडा अवेलेबल होता। काही काही ब्लाउज पीस खूप छोटे असतात, काही काही मोठे असतात, मोठे असेल तर तुम्ही मग अजून छान अशी डिझाईन एक्स्ट्रा प्लेट्स टाकून करू शकता। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तिन्ही पण आपण इथे बघा व्यवस्थित सुईने ते डिझाईन बनवून घेतलेली आहे मणी हो।
तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू ट्रेंडिंग फुगाबाई म्हणा, पबबाई म्हणा, काहीही म्हणा, पण अशी छानशी बाही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे। बघा खाली काठ वापरलेला आहे, खणाचा ब्लाउज पीस होता। तुम्ही रेग्युलर सुद्धा कुठलाही काठ इथे यूज करू शकतात। मी म्हटल्याप्रमाणे मी मध्ये फक्त इथे 3च प्लेट्स घेतलेल्या होत्या, तुम्ही 4-5 असेही घेऊ शकता। तुमच्याकडे किती ब्लाउज पीस अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे, आणि अशा 3 घेतल्या तरी सुद्धा चालेल। खूप सुंदर अशी डिझाईन इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। आणि मला असं वाटतं की अशी डिझाईन तुम्ही बघितली सुद्धा नसेल, आणि घातल्यावर बघा ह्या पद्धतीने लुक येणार आहे। सो खरंच खूप सुंदर अशी डिझाईन इथे तयार झाली, कारण बऱ्याचदा आपल्याला छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, काठ पण कमी असतो, तर अशा वेळेस ही बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल, ठीक आहे। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तो नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल, तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही, ठीक आहे। चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।